अमरावती शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती अमरावती पोलीस आयुक्तालयाला मिळाली होती। त्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2च्या पथकाने अर्जुननगर परिसरात कारवाई करत 15 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या गांजाची किंमत 3,28,000 रुपये आहे। अमरावती येथील जाकीर खान, रहमत खान व छत्रपती बांबुर्डे हे दोन्ही इसम गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। हे दोघेही अर्जुननगर परिसरात बॅग घेऊन उतरताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली व त्यांच्याकडून 15 किलो 400 ग्रॅम गांजा व 2 मोबाईल पण जप्त केले आहेत। हा गांजा ओडिसामधून आल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे। अमरावती शहरात आंध्र प्रदेशातून व इतर राज्यातून गांजाची तस्करी होत असून युवा पिढीला व्यसनाधीन करण्याचे काम काही गांजा तस्कर करीत आहेत। अजून काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी दिली आहे। काल सन्माननीय सीपी सरांनी क्राइम युनिट 1 आणि युनिट 2 या दोन्ही विभागाची मीटिंग घेऊन शहरामध्ये अवैधरित्या येत असलेले जे काही अंमली पदार्थ आहेत त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी अशा सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आमची युनिट 2 आणि युनिट 1 सुद्धा गांजा, बटन किंवा इतरही अंमली पदार्थांवरती केसेस करण्याकरिता आम्ही काल कामी लागलेलो होतो। अशाच आमचे युनिट 2 चे API भुयारकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळालेली होती की अर्जुननगरच्या भागामध्ये 2 व्यक्ती हातात मोठी बॅग घेऊन ते गांजा घेऊन जात आहेत, अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खात्री करण्याच्या अनुषंगाने आमच्या लोकांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली आणि जेव्हा ते संशयित लोक त्या वर्णनाची गोपनीय पद्धतीने मिळालेल्या माहितीच्या आधारावरून तेच लोक असावेत म्हणून त्यांना थांबवून जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांच्या बॅगमध्ये गांजा असल्याचं निष्पन्न झालं। त्या ठिकाणी पंचासमक्ष आणि तिथेच त्याचं मोजमापसुद्धा केलेलं आहे। त्या मोजमापामध्ये 15 किलो 425 ग्राम गांजा मिळून आला। संबंधित सर्व विषयाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आणि पुढची कारवाई केलेली आहे। त्यामध्ये तो जो गांजा आहे तो एकूण 15 किलो 425 ग्रॅम आणि 2 मोबाईल, त्याची अशी एकूण किंमत 3,28,550 रुपये म्हणून आहे। त्यामध्ये जे 2 आरोपी आम्हाला मिळालेले आहेत त्या 2 आरोपीमध्ये पहिला जाकीर खान वल्द रहमत खान वय 40 वर्ष, राहणार ताजनगर, आणि दुसरा जो आरोपी आहे तो आरोपी आहे छत्रपती कचरूजी बांबोर्डे वय 60 वर्ष, हा लुंबिनी नगर रुक्मिणीनगरच्या बाजूला राहतो आहे। यामधला जो हा जाकीर खान नावाचा आरोपी आहे त्याच्यासंबंधी यापूर्वी अकोल्याला सुद्धा काही एक गुन्हा NDPSचा दाखल असल्याची आम्हाला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळालेली आहे। आता सध्या त्यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई ही आता गाडगेनगर पोलीस स्टेशन करणार आहे। PCR त्यांनी तो आणलेला गांजा नेमका कुठून आणला, सध्या स्थितीमध्ये ते ओरिसावरून आणल्याचं सांगता आहेत, पण या पलीकडे जाऊन त्यांना आणखी काही चेन आहे का, तो इथे आणलेला माल आणखी कोणाला ते विकतात, ठोकमध्येच आणतात किंवा इथे आणून चिल्लरसुद्धा विक्री करतात का, हे आता PCR पाहून त्यांच्या विरोधात पुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे। AS न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।